हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी पालक पनीरची भाजी बनवणार आहोत. अगदी झटपट होणारी आणि चवीलासुद्धा अप्रतिम होणारी. बघू शकता, पहिले मी पालक कसा घेतला, अगदी छोटे छोटे पानांचा पालक मी घेतलेला आहे. अगदी असं निंबर पालक वगैरे मी घेतलेला नाही आहे. तर त्या पाण्यामध्ये मी 5 मिनटं उकळून घेणार आहे. जास्त पण नाही, मीठ टाकलं होतं मी पाण्यामध्ये. आणि आता थोड्या कोमट पाण्यामध्ये आहे ना, काजू बदामसुद्धा 1-1.5 तासासाठी भिजत घालून घेतले होते. तर अशा पद्धतीने आहे ना, मी पाणी नितरून घेतलं आणि बर्फाच्या पाण्यामध्ये मी हे शिजवलेला पालक साईडला काढून 5 मिनटासाठी ठेवून दिला. आता मिक्सर जारमध्ये आहे ना, एक मोठा आकाराचा टमाटो घेतला होता, एक मोठा आकाराचा कांदा घेतला होता. तो छान पद्धतीने आहे ना बारीक चिरून घेतला आणि मिक्सरला 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचे पण तुकडे करून टाकून घेतले. आलं लसूण घेतलं, लसूणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्या होत्या. तर छान वाटून घ्यायचं आहे, पेस्ट तयार करून घ्यायची. इकडे मी छान 15 मिनटानंतर आहे ना, जो पालक होता तो मिक्सर जारमध्ये टाकून घेतला. मूठभर कोथिंबीर चिरून घेतली, तीसुद्धा टाकून घेतली. छान अशी स्मेल येते त्याचीसुद्धा कोथिंबीरीची. इकडे तेल टाकून घेतला आणि त्याच्यात छान असे मोठे मोठे आकाराचे पनीरचे तुकडे आहे ना, ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि असंच न टाकता थोडे परतून घ्यायचे. अशा पद्धतीने मी ब्राऊन होईपर्यंत छान पद्धतीने परतून घेणार आहे पनीरसुद्धा. तर बघू शकता, अतिशय सोपी आहे करायला, चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तर बघू शकता, अगदी कमी साहित्यात आणि चवीला अप्रतिम कशी करायची ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता माझं पनीर जे आहे ना, तर छान पद्धतीने ब्राऊन झालेलं आहे. मी साईडला काढून घेतलं. आता त्याच तेलामध्ये ना, जी आपण कांदा टोमॅटोची प्युरी बनवली होती ना, ती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. तर तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या जर रेसिपी जर आवडत असतील ना, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथं तेल सुटलेलं आहे छान. आता इकडं जो काजू जो होता ना, तो छान भिजून झालेला आहे. तेच थोडंसं पाणी करून घेतलं आणि मस्त मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घेतली. आता आपले एका साईडला छान तेल सुटेपर्यंत परतून झालेले कांदा टोमॅटोची प्युरी. तर इथं तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकून घेतलं. जिरं छान अशा पद्धतीने परतून घेते. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं मी कलरसाठी फक्त. आणि थोडंसं हळद पण टाकून घेतली, अगदी थोडीच टाकली बरं का, चवीपुरतीच. जास्त नाही वापर केलेला आहे, कारण कलर आपला चेंज होऊ शकतो, येलो कलर येऊ शकतो, म्हणून आपल्याला अगदी ग्रीनच ठेवायची आहे. छान मसाले वगैरे परतून घेतले. त्याच्यानंतर अगदी कलर व्यवस्थित मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं फोडणीत टाकून. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर मस्त अशी आपली पालक पनीरची भाजी अगदी सोपी आणि झटपट होते. आणि इथं दह्याचा वापर न करता तर मी ना जास्त काजूचा वापर मी केलेला आहे. तर तुम्ही अशी साधी सिंपल एकदा नक्कीच करून बघा घरातल्या साहित्यांमध्ये, पण तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला साय जर टाकायचे असेल ना, तर तुम्ही साय फेटून टाकू शकतात, अजून जास्त अप्रतिम होते. माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी काही वापरले नाही. आता मी 5-6 मिनटासाठी छान कमी गॅसवरती शिजून घेतली बरं का, अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतरच मी पनीरचे तुकडे याच्यात टाकलेले आहेत. तर छान असा कलर, मस्त असा हिरवागार कलर टिकून राहतो. तर आता मी याच्यात ना पनीर टाकून घेतलेले बघू शकता या पद्धतीने. तर आता आपली भाजी खाण्यासाठी ना रेडी झालेली आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असते तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.